मुंबईमध्ये आज सर्वत्र धुळवडीचा उत्साह अगदी सकाळपासून दिसतोय। होलिका दहनानंतर आज ठिकठिकाणी रंगांची उधळण पाहायला मिळते। आरोग्याला अपायकारक नसणारे पर्यावरणपूरक असे रंग खेळण्याकरता आग्रह धरला जातोय आणि मुंबईकर नेहमीच हा आग्रह धरतात। मात्र आता उत्साह हळूहळू शिगेला पोहोचेल आणि पर्यावरणपूरक रंगांचा आग्रह धरत मुंबईकर त्यांची ही धुळवड अशा प्रकारे साजरी करतील। मुंबईसह राज्यभर खरं तर हा धुळवडीचा उत्साह दिसतोय। पर्यावरणपूरक रंगांचा आग्रह तरुणाईकडून होतोय आणि रंगांची उधळण केली जाते। होलिका दहन काल झालं आणि त्यानंतर आजचा दिवस आहे तो रंगांची उधळण करण्याचा। आणि या संदर्भामध्ये आणि मुंबईतले सगळं उत्साही वातावरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, रंगोत्सव आता सुरू झालेला आहे, अजून हा उत्साह हळूहळू शिगेला पोहोचेल, काय नेमकं वातावरण दिसते सध्या मुंबईमध्ये? तू सुद्धा रंगोत्सवामध्ये रंगलेली दिसतेस। सध्या माझ्या मागचं हे दृश्य तुम्ही बघताय आणि होळीचा उत्साह हा आपल्याला मुंबईच्या रस्त्यावर बघायला मिळतोय। आणि कोकणात जाणारा जो मुंबईकर आहे, ज्याला आज कोकणात जाता आलं नाहीये, तो मुंबईतच हा उत्साह साजरा करताना आपल्याला बघायला मिळतोय। मुंबईतले कोळीवाडे असतील किंवा मुंबईतल्या सगळ्या गल्ल्या असतील, या आता रंगातून न्हाऊन निघालेल्या आहेत। रंगांची उधळण तर सुरू आहे, मात्र पर्यावरणपूरक रंग जास्तीत जास्त उधळा असं आवाहन सुद्धा केलं जात आहे। त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा की दरवर्षी शिवाजी पार्क मध्ये हा रंगोत्सव साजरा केला जातो, मात्र यांना होळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत। माझ्याशी बोलायला देखील गाराणं कोण घालतंय? गाराणं कोण घालतंय? 12 वाशीच्या 12 गावडे, अरे 12 गावच्या 12 वेशीच्या 12 बावडीच्या 12 नाक्याच्या 12 नाक्याच्या 12 शहराच्या 12 देवा महाराजा साजरा करतात। त्याची तू सांभाळ कर। जी काय इडा पिडा नाकडा असेल तर तू दूर कर रे महाराजा। या होळीच्या सोबत सगळ्यांच्या मनातलो राग रुसवो फुगवो जळान खाक होऊ दे महाराजा। देव आणि सगळी माणसं माणुसकीने एकमेकांसोबत नांदू दे रे महाराजा। होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। गाराणं घालणं ही परंपरा आहे आणि आज शिवाजी पार्क मध्ये रस्त्यावर आपल्याला होळीचा उत्साह साजरा होताना बघायला मिळतोय। अगदी नाना नानी पार्क मध्ये सुद्धा आपल्याला असाच उत्साह बघायला मिळतोय। तरुणच नाही तर ज्येष्ठ नागरिक सुद्धा आज या रंगांच्या उधळणमध्ये सामील झालेले आहेत। अगदी मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि सगळं वातावरण झी 24 तास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा आता मुंबईतला हा सगळा उत्साह आपल्याला राज्यभर सुद्धा दिसणार आहे।